नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आणि काव्याने लग्न टिकवण्यासाठी एक टीम केलेली असते आणि काव्या ही पुन्हा देशमुखांच्या घरी राहायला आलेली आहे. ती देशमुखांच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी देवपूजा करते आणि सर्वांना प्रसाद देत असते. तेव्हा पार्थ मला नको असं बोलतो. तेव्हा काव्या त्याला बोलते, देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला नाही म्हणू नये. पण तेव्हा मध्येच रम्या येऊन काव्याला बोलते, दिराच्या हातचा पेढा खाऊन नवऱ्याला प्रसाद द्यायला आली आहेस का? असं बोलून काव्याच्या हाताला धरते आणि म्हणते, चल घराच्या बाहेर हो. तेव्हा काव्या तिच्यावर पलटवार करून तिला बोलते, इथून पुढे तू माझ्या आणि पार्थ देशमुखांच्या मध्ये आलीस तर मी स्वतःहून तुझं लग्न लावून देईन, कळलं? असं बोलून काव्या तिची चांगली चिरवते आणि स्वतःचा स्वाभिमान जपते. तर दुसरीकडे नंदिनी तिच्या वकिलांसोबत बसलेली दिसते. नंदिनीला लवकरात लवकर घटस्फोट हवा असतो. तेव्हा वकील तिला म्हणतात की लवकरात लवकर घटस्फोट घेण्यासाठी जीवा देशमुखांची सही आणि संमती आवश्यक आहे. पण मला तरी पसारेवाला सही आणि संमती देतील असे वाटत नाही, मिसेस चकाचकबाई. वकिलांनी असे बोलताच नंदिनी त्यांच्याकडे आश्चर्यचकित नजरेने बघते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नवनवीन व्हिडिओ. धन्यवाद.